हिंदू धर्मानुसार गणपती बाप्पाची पूजा प्रत्येक घरात केली जाते। गणपतीला विद्या आणि बुद्धीची देवता समजलं जातं। त्याला लंबोदर, भालचंद्र, वक्रतुंड अशा अनेक नावांनी ओळखलं जातं। पण तुम्हाला माहित आहे का, गणपती बाप्पाने एक स्त्रीरूप देखील घेतलं होतं। याबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते। गणपती बाप्पाच्या स्त्री अवताराला विनायकी, गणेशानी, गजमुखी अशा अनेक नावांनीही ओळखलं जातं। आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात याच स्त्री अवताराबद्दल, म्हणजेच देवी विनायकीबद्दल। पुराण कथांनुसार मादी हत्तींच्या समूहाचं नेतृत्व करणारी देवी म्हणून विनायकी देवीचं नाव घेतलं जातं। असं म्हटलं जातं की हे एक पवित्र स्त्री शक्ती रूप आहे। राजस्थानातही एक देवी विनायकीची मूर्ती मिळाली होती। ही मूर्ती 5व्या शतकापूर्वीची होती। विनायकी देवीचे एक चित्र ओडिसामधील हिरापूर इथल्या एका मंदिरात आहे। याच मंदिरांप्रमाणे तमिळनाडू येथील कन्याकुमारी येथे थानुमलायन मंदिर आहे, जे 1300 वर्ष जुनं आहे। या मंदिरातही विनायकी देवीची मूर्ती आहे। या मूर्तीच्या 4 हातांमध्ये 4 दिव्य शस्त्र देखील आहेत। भारताव्यतिरिक्त तिबेटमध्येही गणपती बाप्पाच्या स्त्री रूपाची पूजा केली जाते। तिथे बाप्पाच्या स्त्री रूपाला गणेशानी असं म्हटलं जातं। या बाप्पाच्या विनायकी अवताराची कथा नेमकी काय याबद्दल जाणून घेऊयात। पौराणिक कथेनुसार अंधक नावाचा राक्षस पार्वती देवीला आपली पत्नी बनवू इच्छित होता। त्यावेळी शंकराने त्याच्यावर हल्ला केला, पण अंधक राक्षसाच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडताच त्यातून नव्या राक्षसाची उत्पत्ती होत होती। अंधकाचे रक्त जमिनीवर पडताच अंधक राक्षसांची संख्या वाढतच चालली होती। यावेळी पार्वती देवीच्या लक्षात आलं की प्रत्येक प्राण्यात काही त्याच्या ताकदी विरुद्धही गुण असतात। म्हणजेच प्रत्येक पुरुषात एक अशी शक्ती देखील आहे जी करुणा आणि क्रोध या दोघांचा मिलाफ आहे। देवीच्या मते अंधकने याच ताकदीचा गैरवापर केला होता। पार्वतीने यानंतर प्रत्येक देवाच्या स्त्री रूपाला साथ घातली। त्यामुळेच शंकरापासून शिवानी देवी, ब्रह्मदेवापासून ब्राह्मी देवी आणि वीरभद्रापासून भद्रकाली देवीची उत्पत्ती झाली। दुर्गा देवी तिच्या 10 रूपांमध्ये राक्षसासमोर आली आणि या सर्व देवींनी मिळून अंधक राक्षसाला आपल्या शक्तींनी मारलं। तरी देखील अंधकाचं रक्त थांबणं काही कमी होत नव्हतं। म्हणून गणपती बाप्पाने स्त्री अवतार घेतला आणि तो अंधकासोबत लढाई करण्यासाठी तयार झाला। त्याने आपल्या सोंडेने अंधकाचं सगळं रक्त शोषून घेतलं आणि रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू दिला नाही। अशा प्रकारे अंधक राक्षसाचा नाश झाला आणि बाप्पाच्या विनायकी अवताराचा जन्म झाला। यासाठीच गणपती बाप्पाच्या स्त्री रूपाची अर्थात विनायकी देवीची पूजा तेव्हापासून केली जाते। तुम्हाला ही माहिती माहित होती का, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।